दरम्यान शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भाजपनं मुख्यमंत्री बदलावा अशी मागणी केली आहे। शेतकरी संपाबाबत मुख्यमंत्र्यांनी गडबडगुंडा केला असून पुरोगामी महाराष्ट्रात असे मुख्यमंत्री चालणार नाहीत, त्यामुळे भाजपनं मुख्यमंत्री बदलावा अशी मागणीही रघुनाथदादा पाटील यांनी इस्लामपुरात केली आहे। तर शेतकरी संप मागे घेतलेला नसून तो सुरूच राहणार आहे। 5 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन केलं जाणार असून 6 जूनला सर्व सरकारी कार्यालयांना टाळं ठोकण्याचा इशारा त्यांनी दिलाय। राज्य सरकारनं संपावर काढलेला तोडगा अमान्य असल्याचं म्हणत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा केली आहे। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आंदोलन नेमकं कशा प्रकारे सुरू राहणार आहे। मला सांगा दादा की आंदोलन संपलं आहे असं जाहीर सरकारकडे करते किंवा काही संघटनांचे प्रतिनिधी करतायत, नेमकी काय वस्तुस्थिती आहे? नाही, आंदोलन संपलं का नाही संपलं सरकारला जाहीर करायचा काय अधिकार नाही, परंतु जे शिष्टमंडळ गेलं त्या शिष्टमंडळाच्या मध्ये 2 माणसं सांगतायत आणि बाकीचे उठून मीटिंगमधनं येतात। याचा अर्थच असा आहे की हे बहुमताने लोकांना मान्य झालेलं नाही आहे। तेव्हा हे जोपर्यंत बहुमताने लोकांना मान्य होत नाही तोपर्यंत काही खरं नाही। हे तिथल्या तिथं जे जाहीर झालं हे चूक आहे, त्यांनी ते तिथं जाहीर न करता इकडं येऊन जाहीर करायला पाहिजे होतं, लोकांशी सल्लामसलत करून करायला पाहिजे होतं असं माझं मत आहे। आता आंदोलनाची भूमिका जाहीर केलेली आहे, कशा पद्धतीची असणार आहे, उद्यापासून काय जे जाहीर झालेलं आहे आता झेंडे बांधून सगळे कार्यकर्ते रॅली काढून सगळीकडे प्रसार करणार आहेत की आंदोलन मागे घेतलं नाही तर अधिक तीव्रतेने चालू होणार। तेव्हा दूध भाजीपाला हे सगळं अडवलं जाणार, रस्ते बंद करणार, सगळे होणार। परवाच्या दिवशी महाराष्ट्र बंद जाहीर केलेला आहे, तो महाराष्ट्र बंद सर्व महाराष्ट्रात पूर्णपणे पाळला जाईल अशी परिस्थिती आहे। 6 तारखेला सर्व कार्यालयांना शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचा कार्यक्रम होणार आहे, तर हे ठरलेले कार्यक्रम होणारच आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, साखराळे।